कोरोनाची पहिली लाट यायच्या आधी 2016-17ला महाराष्ट्रात एक भगवी लाट येऊन गेली होती, मराठ्यांची, मराठा क्रांती मोर्चाच्या रूपानं. शेतकऱ्याच्या बांधावरून जाताना त्याच्या रानातल्या साध्या गवताच्या पात्याला सुद्धा धक्का लावू नका, असा छत्रपतींचा 350 वर्षापूर्वीचा आदेश आजच्या युगातही तंतोतंत पाळत मराठ्यांनी एक मराठा लाख मराठा म्हणत एक नाही दोन नाही तब्बल 58 मोर्चे अगदी शांततेच्या मार्गाने काढले होते. मात्र याची दखल कुणी घेवो न घेवो, इतिहासाने मात्र याची दखल नक्कीच घेतली असणार. पण मोर्चे झाले तेव्हाच्या भाजप सेना सरकारने मराठ्यांना मागण्या पूर्ण करून त्यांना योग्य आरक्षण देऊ अशी आश्वासनं देखील देऊ केली. त्यानंतर आलं महाविकास आघाडी सरकार. मराठा आरक्षणाची रुतलेली गाडी त्यांच्यानं देखील काही पुढे गेली नाही. सुमारे 1.25 वर्षापूर्वी पुन्हा आलं शिंदे फडणवीस सरकार. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बनवण्यात आलेलं हे सरकार तरी काय असतील त्या किचकट न्यायालयीन बाजू पूर्ण करून मराठ्यांना आरक्षण देईल अशी मराठा मतदाराला अपेक्षा होती. बरं, त्यानंतर आता 2-1 महिन्यापूर्वी तेव्हाच्या विरोधात असणारे अजितदादा सत्तेत सहभागी झाले, तरी सुद्धा मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा काही निकालात निघेना. अशातच जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी या गावात शुभा संघटनेचा अध्यक्ष असलेला मनोज जरांगे पाटील हा गडी आपल्या सहकाऱ्यांसह आंदोलनास बसतो. प्रकृतीच्या कारणास्तव पोलीस त्यांना दवाखान्यात नेऊ पाहतात आणि राडा होतो. एकूण या प्रकरणाचा आणि मराठा आरक्षणाचा विषय खोल आणि पृथ्वीगोल करण्यासाठी आधी आपल्याला सबस्क्राईब करा. मागच्या मंगळवारी शहागड इथं जनाक्रोश आंदोलन केलं गेलं, पण सरकारने त्याची दखलच घेतली नाही. म्हणून आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील व त्यांचे 7 सहकारी जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी या गावात बेमुदत उपोषणास बसतात. मागची पंचवार्षिक तर गेलीच, पण ही देखील पंचवार्षिक तुम्ही मी खुर्चीत बसतो का तू खुर्चीत बसतो म्हणून घालवलीत. आता पुन्हा निवडणुका लागायची वेळ आली तरी मराठा आरक्षणाचा मुद्दा मात्र कुठलं सरकार सत्तेत येऊन पण निकालात काढेना. म्हणून गायकवाड समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावं हा सरळ साधा मुद्दा घेऊन ते आंदोलन करत होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आंदोलन सुरू असताना 31 ऑगस्टला एक पोलिसांची टीम आंदोलन स्थळी येऊन आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती करून गेली होती. जिल्ह्याचे कलेक्टर आणि SP यांनी येऊन जरांगे पाटलांची भेट देखील घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी फोनवर बोलणी सुद्धा केली होती व आपल्या मागण्या विचाराधीन असून आपण त्यावर लवकरच तोडगा देखील काढू असे त्यांनी जरांगे पाटलांना आश्वासन दिले होते. आता गोष्ट कशी आहे ना की जरांगे पाटील हे अंगकाठीने तसे बारीकच आहेत. SP तुषार दोशी सांगतात की जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली होती, त्यांना उपोषण मागे घेऊन उपचारासाठी संभाजीनगरला जाऊया असंही सांगितलं होतं आणि उपचारासाठी नेण्यासाठी त्यांना ताब्यात घेताना काही गैरसमजातून पोलीस आणि गावकरी यांच्यात खटका उडाला व त्यांची परिणिती म्हणजे झालेला हा लाठी हल्ला. आता लाठी हल्ला झाला, पण त्यात 30च्या वर पोलीस आणि 6 अधिकारी देखील जखमी झाले. गावकरी सांगतात की आमच्या छोट्याशा गावात जणू काही दंगलच घडणार आहे असा पोलीस फौजफाटा तैनात केला गेला होता. गावाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. पोलीस हे आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊ पाहत असताना आंदोलन समर्थक आणि पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन त्याची परिणती लाठी हल्ल्यात झाली. नागरिक पोलिसांना मारू नका म्हणून विनंत्या करत होते आणि पोलीस लाठी हल्ला करतच होते. अशात महिलांनी जरांगे पाटील यांच्या भोवती सुरक्षाकडे तयार केले. पोलिसांच्या लाठी हल्ल्याला मग नागरिकांकडूनही प्रत्युत्तर म्हणून अशा वेळी दगडफेक झाली. पोलिसांनी मग प्रकार आटोक्यात आणण्यासाठी अश्रुधूर रबरी बुलेट्स देखील वापरल्या असंही ते म्हणतात. संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराचा रानात गेलेल्या लोकांना आणि बाहेरगावी गेलेल्या लोकांना कसलाच ठाव नव्हता. मात्र गावात एंट्री करताच पोलिसांनी त्यांना देखील आपल्या फायबर आणि लाकडी काठीचा प्रसाद दिला. यात त्यांनी लहान मुले सोडली ना, म्हातारी लोक सोडली ना, महिला सोडल्या. दिसेल त्याच्या नडग्या फोडल्या आणि त्यामुळेच संतप्त नागरिक मग घरावर चढून मिळेल तिथून पोलिसांवर दगडफेक करू लागले. एकंदरीत दुर्दैवी प्रकार जरी असला तरी यात सरकार योग्य ती चौकशी करून दोषींवर नक्कीच कारवाई करेल असं देखील म्हणत आहे. झालेल्या प्रकाराबद्दल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सरकारचा निषेध नोंदवताना लोक दिसत आहेत. काल रविवारी ठिकठिकाणी उत्स्फूर्त बंद देखील पाळण्यात आले. त्यात राजकीय पक्षांनी देखील त्यांचा निषेध नोंदवला आहे. मग संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे, शरद पवार, उद्धव ठाकरे, रोहित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SPंना सक्तीच्या रजेवर पाठवले असून दोषींवर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलंय. तर सर्वांना सरसकट सस्पेंड करा अशी उपोषण सुरू ठेवलेले मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. तब्बल 58 मोर्चे शांततेच्या मार्गाने काढणारा हा मराठा एका गावातील आंदोलनात पोलिसांचे दंडुके खातोय आज, का तर आपल्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळावं म्हणून. आज
साध्या तलाट्याच्या परीक्षेला बी 15 लाख फॉर्म येतात. त्यात आपली पात्रता असून पण 4-2 मार्क कमी पडले आणि निवड आरक्षण नसल्या कारणामुळे आपण मागं नको पडायला म्हणून आरक्षण हवंय. त्याला कुणा दुसऱ्याचं आरक्षण हिरावायचं नाही की चोरायचं नाही, तर आर्थिक निकषावर त्याला शैक्षणिक आणि सरकारी नोकरीत आरक्षण मिळवायचं आहे. का तर त्यालाही 4 घास सुखाचे खाता येतील म्हणून. आम्हाला पिक्चरातनं तमाशात फेट उडवणारा, शिट्ट्या वाजवणारा मराठा, बाईला वाड्यावर चला म्हणणारा मराठा देखील दिसतो. पण त्याच वाड्यावर दिसरात कामाला असलेला तो गरीब मराठा नाही दिसत. दुसऱ्याच्या जमिनी बळकावणारा देखील मराठा दिसतो, पण ज्याची जमीन तो बळकावतो तो कर्जबाजारी मराठा दिसत नाही. आज भाऊबंदकीमुळे एकरावर असलेली काळी जमीन गुंठ्यावर आले. पोरगा कॉलेज संपून डिग्रीला जाणार आहे. कॉलेजात लाखोच्या फिया भरायला शेतातून म्हणावी तशी आमदनी नाही. बरं रान विकून शिकू तर मागं 1-2 पोरं शिकायची आहे. अजून पोरीचं लगीन बी करायचं आहे. हो सगळाच काय मराठा समाज सदन नाही. हो शेठ, मराठा मराठ्याकडं चाकरी पण करतोय. मुंबई पुण्याला जाऊन रिक्षा चालवतोय, ओला उबेरच्या गाड्या बी चालवतोय, वेळ पडल्यास पाणीपुरीच्या बी गाड्या चालवतोय, गोदीत सामान उचलतोय, हिंजवडी IT पार्कात वॉचमनकी करतोय. ITत काम करणाऱ्यांच्या आणि कधी काळी आपल्याच गावातल्या पण आरक्षणामुळे पुढे गेलेल्या गावकऱ्यांच्या फ्लॅटमधली झाडू पोछान भांडी बी घासतोय. हो ह्यो मराठा. विचार करा, कधी काळी हा सह्याद्री घोड्यांच्या टापांनी आणि सळसळत्या तलवारींनी दानानून सोडलेला ह्यो रांगडा मराठा आज मात्र दयनीय झालाय. हो कधी आम्ही साहेब, कधी शेठ, तर कधी अमुक तमुक म्हणत नेहमीच तुमच्या सतरंजा उचलतो आहेच की. कधीतरी आमच्यासाठी बी पायघड्या राहिलं, पण साधं बारदान तर हातराकी राव. एक मराठा लाख मराठा आहेच की. हो पण मग त्याला कशाला एकटं पडू द्यायचं. जास्त काय बोलत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. बाकी न चुकता सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल.